हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या काही ब्लॉगमध्ये. तर गाईज आज मी आलो आहे गावी. सो मे महिना आहे तर सुट्टी होती स्कूलला म्हणून आलो आम्ही गावी. अँड गावी आलो कारण की आंबे वगैरे काढायचे ते बघा भाई. आता झेला वेला घ्यायला आलो आम्ही. म्हणजे रस्सी कुठे आहे मला काय माहिती. हां हीच असेल ते. हां हीच आहे ते. काय तर रस्सी वगैरे घेतले, झेला पण घेतल्या भावानी. आता जाऊया खाली फटाफट आंबे काढायला. जस्ट आता 6:30 वाजता आलो आम्ही, सॉरी 5 वाजता. आता साफसफाई केली थोडी खालची आणि आता चाललो आंबे काढायला. तर चला लेट्स गो. पहिले रिस्की आहे इकडून उतरणं, उतरू भाई आपण आरामशीर. फोन पडला तर लई मोठा चुना लागेल मला. एकदम आरामशीर तिला थांबायला. तर फोन ठेवले भाई. तर एकदम रिस्की आहे तेव्हा आपण असं उतरू एकदम. हाच ना रस्सी आणि हीच ना. काही लोक आले होता खाली. काय व्ह्यू चाललाय मित्रांनो. खरं पक्ष्यांचा आवाज येतोय आणि खरं एकदम थंड क्लायमेट झालंय. असं वाटतच नाही मे महिना. सकाळ सकाळ थंडच असणार क्लायमेट. फुल शांतता, एकदम शांतता भाई. कोण नाही, कुत्रा पण नाही भाई. एकदम शांतता. हवा चालली मस्त थंड. ही भाई गाडी आपली. वाव नाईस व्ह्यू गाईज. काय व्ह्यू आहे भाई. काय अजून पालना वालना लावला नाही. पालना वगैरे पण लावायचं आहे. अँड कुठे डॉगेश भाई, गुड मॉर्निंग. रोम रोम भाईयो. डोगेश भाई आपला बसलाय मस्त भाई. काय व्ह्यू येतो एकदम कॅमेरामध्ये. काय दिसतंय यार. वाव मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आम्ही आज आंबे काढणार. हे जेवढे पण आंब्याचे झाड आहेत ना मित्रांनो, हे सगळे हे आमचे आहेत आणि सर्व आंब्याचे झाड आहेत. तिथे फक्त एक नारळाचं झाड आहे आणि आहे अजून एक. काय आंबे लागलेत भाई इथे सगळे. आता काढायचे झेल्याने. एकदम मोठे मोठे आंबे लागलेत. हे बघा मित्रांनो, इथे एक लागलाय, तिथे एक लागलाय, त्या साईडला पण खूप वरती लागले बघा. इथे पण लागलेत बघा. हे बघा, हा बघा एकदम मोठे मोठे साईजमध्ये लागलेत मित्रांनो. आता काढायचे जेवढे खालचे येतील तेवढे काढू आम्ही. आणि बाकीचे सगळे ते येणार आहेत लोक, ते काढतील. त्या बाप्पांनी सुरुवात पण केली काहीच. लांबा पाहिजे, लय मोठे मोठे साईजचे आंबे आहेत मित्रांनो. लय मोठे मोठे म्हणजे लय एवढे एक असेल आंबा भाई, पण लय मोठी साईज आहे. आणि काहीच तुम्ही फक्त इकडचा व्ह्यू बघा भाई. एकदम जब्बर व्ह्यू झाला. एकदम खुल्ला वातावरण आहे मित्रांनो. कॅमेरामध्ये काय HD मध्ये कॅच होतोय गाईस. खूप जब्बर व्ह्यू येतोय. मस्त यार, खूप सुंदर दिसतंय भाई. तर बघा सकाळ झाली, आई कामाला लागल्या. आई बरे आहो ना? बरे आहो ना? यस. आता आलो नव्हतो गणपतीला. गणपतीला आला होता पण आता मला वेगळा दिसतो. काय ग आजी बिजी कशी राहिली? हाय बरी आहे. आणि मामी मामी आहेत जरा आजारी आहेत म्हणजे थोडे. आजारीच मला माहिती पडला. मी सारखं निघा देताय बाबा. हां तुम्ही तर सारखे जाता, माझ्याशी फोन नंबर नाही त्यांचा. हां सगळे बाबू पिकतायत ना रे. हो. तर माझ्या जीवाला लागे म्हणलं गुरा खातायत. फोन मामी करा दिवशी पण ओलांडू गेला म्हणजे आता चित्रासारखी लागते आंब्यांसाठी. आता हे पडतायत बाबू, ते कुठंतरी ते दिला तर 4 पैसे भेटतील ते जाणार आहे. त्याच्यासाठीच आपण बघता हो ना. हो हो. मग आपल्याला मिळताय तर खायचा आहे. नेमकं आंब हा आहे ना घरवाला, हा घर बांधताय ना तो बाबू सारखा विचारी. अहो वाईट फोन करा त्याला आंबवाल्याला, मी घेईन आंब. अच्छा असा तो बोललाय. अच्छा म्हातारा. तर म्हणलं फोन करताय हो, मी सारखी नाचताय सारखी.
पण माकी फोन नंबर नाही, मला काय फोन करताना येत नाही. कुणाकडे जायन तेव्हा ना. इथं फुल जोशमध्ये काम चाललं आंबे काढायचं. जेवढे निघतात खालचे खालचे तेवढे, बाकीचे ते कोणतरी येणार चढून वरती काढायला, ते तेव्हाचं तेव्हा करतील. आता एवढे खालचे खालचे आहेत ना गाईस, एवढे सगळे पप्पा काढतायत. आंबे 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 आणले भाई, बघा केवढे आंबे आहेत बघा भाई, दाखव इथे. गाईस गाईस 600-700 आंबे झालेत एकदम रेडी. अजून खूप हाती येणार आहेत, 1000-1500 तर आंबे होतीलच. आताचे 600-700 आंबे झालेत. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर आंब्याची पेटी वगैरे पाहिजे तर कमेंट करा तुम्ही, तुम्हाला होम डिलिव्हरी भेटेल. तर जर पाहिजे असेल तुम्हाला तर मग कमेंट करा. तुम्हाला तर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. आता बघू भाई केवढे येतात तेवढे, कारण टोटल एवढे 700 झालेले भाई. बघा वाजले दुपारचे 2 आणि क्लायमेट बघा फक्त तुम्ही गावचा, एकदम काळोख झाला आहे, एकदम बुलबुल उडते. आणि आता आमचे आंबे वगैरे काढून झाले आणि हे बघा पूर्ण काळोख झालं आहे, पूर्ण काळोख. आणि आम्ही जरा बसलो आहे तर मी आणि माझा भाऊ, कारण की आंबे काढणारे गेलेत घरी जेवायला. आणि आता हा जसा क्लायमेट आहे त्याच्यामुळे तर वाटत नाही मला येतील, कारण की रिस्की आहे, पाऊस पण पडू शकतो. म्हणून मग आता गेलेत ते जेवायला. अँड मामा वगैरे पण झोपलेत आता घरी. तर आता बघूया आता काय होते, पाऊस पडतोय की नाही काय माहिती. मला असं वाटतंय गाईस पडेल, कारण की खूप जोरात पडतो. हे आला पाऊस आला, हे उठ 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 गिरा, आला पाऊस आला. हे आयुषी पण घे खुर्ची. अरे कसा घेवा, अरे हे जर एकामध्ये एक टाक ना. अबे नुबड्या, काही झाला एकदम जोरात पाऊस आला भाई. पाऊस पण आला आणि वारा पण आला भाई. हे सब तू बाबा ये घेतली उचलून. काहीच वारा आला एकदम जोरामध्ये. जाऊया घरी आता, पाऊस पण आला. हा पाऊस आला. हे बघा भाई काय खतरनाक पाऊस. काय खतरनाक आला भाई पाऊस. भाई खतरनाक पाऊस आला एकदम. वाराच वारा, शपथ जब्बर आलाय तो. वाराच वारा आला एकदम मित्रांनो. बघा ही बापरे, शपथ. ओ भाई बैल वैल सगळे पळाले. हा कसम काय भाई काय आलाय पाऊस, खतरनाक पाऊस आला एकदम. सो हे गाईज आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आम्ही झोपलो बेडरूममध्ये. गाईज भाऊ पण एकदम बोर झाला आहे, मी पण बोर झालो आहे. नेटच पकडत नाही मित्रांनो इथं. काय भाई झिरो गांडी नेट आहे, काय चालत पण नाही भाई. एवढा बोर झालो ना, अक्षरशः कंटाळा आला आम्हाला. चलो इथं सेंड करूया, भेटूया आपण अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तर सर जय शिवराय, जय महाराष्ट्र.